वसा जनसेवेचा। बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन दिव्यांगांचे लाभ उपटणाऱ्या उपटसुभांना आता थेट फौजदारी कारवाईचा दणका देण्याच्या तयारीत राज्य शासन आलेले आहे। या कारवाई संदर्भात शासनाने एक निर्णय घेतला असून लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू आहे। राज्यभरात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन धडधाकट लोक लाभ उपटत असल्याचे समोर आल्यानंतर शासनाला जाग आली असून या निर्णयामुळे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेणाऱ्यांची आता खैर नाही। बुलढाणा जिल्ह्यातही बोगस प्रमाणपत्र घेऊन काम करणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांबाबत दैनिक जनसंचालन व सिटी न्यूजने यापूर्वीच प्रकाश टाकलेला आहे। दैनिक जनसंचालनाच्या हाती आणलेल्या अधिकृत माहितीनुसार बुलढाणा जिल्हा परिषदेअंतर्गत तब्बल 555 शिक्षक हे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन कार्यरत असल्याची खात्रीलायक माहिती आहे। तत्कालीन शिक्षण अधिकाऱ्यांनी काही सामाजिक कार्यकर्ते व सिटी न्यूज व दैनिक जनसंचालनाच्या दबावामुळे जिल्ह्यातील दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त शिक्षकांची परत तपासणी करण्याचे काही दिवसांपूर्वी आदेश दिले होते। या संदर्भातील तपासणी ही मुंबईच्या जे हॉस्पिटलमध्ये करण्यासंदर्भातही त्यांनी बजावले होते। मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या संदर्भात कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही। ही अंमलबजावणी होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेत मोठे लॉबिंग करण्यात आलेले आहे। कारवाई दाबून ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची बोगस दिव्यांग प्रमाणपत्र धारकांनी अर्थपूर्ण सेटिंग केल्याची यामध्ये दाट शक्यता आहे। दिव्यांग प्रमाणपत्र घेतलेल्यांची परत तपासणी करावी यासाठी दैनिक जनसंचालन व सिटी न्यूज गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वृत्तमालिका प्रकाशित करीत आहे। बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा जिल्ह्यात बाजार मांडला गेला असून या प्रकाराला जिल्हा सामान्य रुग्णालयात बोकडलेल्या भ्रष्टाचाराची चांगली जाडी-भरडी किनार आहे। कारण दिव्यांग प्रमाणपत्र देणारी यंत्रणा देवाणघेवाण करून धडधाकट लोकांनाही प्रमाणपत्र वाटपाचे काम करते। अशा प्रकारे दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन अनेक धडधाकट शिक्षक व कर्मचारी बदल्या पदोन्नती याचे लाभ उपटत आहेत। काही दिवसांपूर्वी राज्यात बऱ्याच ठिकाणी काही शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आढळल्याचे तपासात समोर आले होते। त्यानंतर तात्काळ त्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले। याशिवाय विविध ठिकाणाहूनही बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे घेतल्याच समोर आलेले आहे। बुलढाण्यातील जिल्हा परिषदमध्येच हा आकडा फारच मोठा आहे। त्यामुळे या प्रकरणी किती मोठा भ्रष्टाचार झाला असेल हे स्पष्टपणे दिसून येत आहे। परंतु आता यामध्ये राज्य शासनाने आता निर्देश दिल्यामुळे अशा बोगस दिव्यांगाची नियमानुसार तपासणी केल्यास दोषींवर कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे। या प्रकारामुळे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेणाऱ्यांमध्ये व देणाऱ्यांमध्ये घबराट पसरली असून अनेकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। जोपर्यंत बोगस दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही तसेच त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचालन व सिटी न्यूज सातत्याने या भ्रष्टाचार व गैरप्रकाराविरोधात आवाज उठवत राहणार आहे। अजून बरेच काही पुढील भागात। सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784।